तर रेमडेसिवीर तर त्याला अशी प्रॉपर अशी ॲप्रुव्हल आत्तापर्यंत काय कोणत्याही गव्हर्नमेंटकडनं मिळालेली नाही आहे, पण ते एक ट्रायल म्हणून वापरलं जातं आणि इट इज अ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीव्हायरल ड्रग. तर त्याची हिस्ट्री अशी आहे की त्याची सुरुवातीला शोध लागला होता तो हिपॅटायटिस बी वगैरे डिसीजसाठी त्याचा वापर करण्यात येत होता, परंतु नंतर इबोलाच्या वेळेससुद्धा त्याचा वापर करण्यात आला. परंतु इबोलामध्ये त्याचा वापर थोडा रिस्ट्रिक्टेड ठेवण्यात आला, कारण की व्हायरस रेजिस्टंट होत होता या रेमडेसिवीरसाठी. त्यानंतर त्याचा वापर थांबवण्यात आला आणि नंतर जेव्हा कोविडसारखी सिच्युएशन आली तर तेव्हा काही शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की बाबा हे इफेक्टिव्ह ठरू शकतो कोरोनावरती, म्हणून त्याचा वापर करण्यात आला. तर आता त्या रेमडेसिवीरबद्दल आपण माहिती घेऊया. तर रेमडेसिवीर हे एक प्रो ड्रग आहे, म्हणजे की ते शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचं मेटाबॉलिझम होऊन एक ॲक्टिव्ह फॉर्म तयार होतो आणि मग त्यानंतर ते ॲक्शन करायला लागतं. तर त्या ॲक्टिव्ह फॉर्मचं नाव आहे इथं GS441524. तर आता हे जे रेमडेसिवीर आहे ते त्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कशी आहे, तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघण्याच्या पहिलं आपल्याला बघावं लागेल की कोरोनाची लाईफ सायकल आपल्या शरीरामध्ये कशी असते, कोविड-19ची लाईफ सायकल आपल्या शरीरात कशी असते. तर आपण ते बघूया. हा आहे कोविड-19 व्हायरस. तर त्याच्यावरती असे स्पाइक्स दिसत आहेत. तर हे स्पाइक्सला बोललं जातं स्पाइक प्रोटीन किंवा एस प्रोटीन. आणि ही आपली सेल आहे, तर सेलवरती असणारे S2 इनिबिटर. काय होतं की पहिल्या स्टेपमध्ये कोरोना व्हायरस या S2 इनिबिटरला S2 रिसेप्टरला स्पाइक प्रोटीन किंवा एस प्रोटीननी अटॅच होतो. अटॅच झाल्यानंतर दुसरी स्टेप असते फ्युजन विथ सेल मेम्ब्रेन. या दुसऱ्या स्टेपमध्ये जो कोविड-19 व्हायरस आहे तो सेल मेम्ब्रेनमध्ये फ्यूज होऊन जातो. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये जो कोविड-19चा RNA आहे तो सेलमध्ये एंटर होतो आणि मग त्यानंतर पुढची स्टेप होते ट्रान्सलेशन, की RNAपासून प्रोटीन फॉर्म करणं. तर RNAपासून प्रोटीन फॉर्म केलं जातं आणि त्यानंतरची पुढची स्टेप आहे प्रोटिओलायसिस. जे काय प्रोटीन्स फॉर्म झालेले त्याचं ब्रेकडाऊन केलं जातं त्या प्रोटीन्सचं. तर अनेक प्रकारचे प्रोटीन्स ब्रेकडाऊन झाल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं एन्झाईम तयार होतं, जे की अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचं नाव आहे RNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज एन्झाईम. त्याला शॉर्टमध्ये म्हटलं जातं RDRP, RNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज एन्झाईम. तर आपलं जे रेमडेसिवीर ड्रग आहे तर ते ह्याच एन्झाईमवरती काम करतं. तर ते एक्झॅक्टली कसं काम करतं वगैरे ते पुढे आपण बघणारच आहोत. पण नॉर्मल एक जेव्हा कोविडचा इन्फेक्शन सेलला होतो तेव्हा कशी लाईफ सायकल होते ते बघतो आहे. तर प्रोटिओलायसिस झालं आहे आणि हे जेव्हा बनलं आहे RNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज, तर त्यानंतर पुढे जाऊन ट्रान्सक्रिप्शनची प्रोसिजर होते. ट्रान्सक्रिप्शननंतर परत ट्रान्सलेशन होतं, वेगवेगळे प्रोटीन्स बनतात, एक सेल्युलर मशिनरी बनते आणि त्याची ॲसेंब्ली होऊन पुढे रेप्लिकेशन होत चालतं कोविड-19चं. हे झालं आहे की कोविड-19 व्हायरसची लाईफ सायकल आपल्या सेलमधली. तर मग आता ह्या लाईफ सायकलला रेमडेसिवीर कुठे ब्रेक करतं आणि कसं ब्रेक करतं हे आपल्याला आता इथून पुढे याच्या पुढे बघायचं आहे. तर रेमडेसिवीर इज अ न्यूक्लियोटाइड ॲनालॉग कॅटेगरीमधले अँटीव्हायरल ड्रग आहे. तर आपल्याला माहितीच आहे की न्यूक्लियोटाइडचे 2 प्रकार असतात. न्यूक्लियोटाइड इज अ बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ अ जेनेटिक मटेरियल. तर त्याचे 2 प्रकार असतात, प्युरिन्स अँड पायरिमिडिन्स. प्युरिन्स 2 आहेत, ॲडेनिन आणि ग्वानिन, आणि पायरिमिडिन्स आहेत सायटोसिन, युरॅसिल आणि थायमिन. तर RNA आणि DNA पण हेच प्युरिन्स आणि पायरिमिडिन असतात. फक्त एक बेसिक फरक असतो की RNAमध्ये ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरॅसिल असतं. तर DNA ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरॅसिलच्या ऐवजी थायमिन असतं. तर आता आपल्या कोविड-19 व्हायरसमध्ये तर RNA आहे, म्हणजे ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, युरॅसिल. तर हे जे रेमडेसिवीर आहे ते न्यूक्लियोटाइड ॲनालॉग आहे. तर एक्झॅक्टली कोणत्या न्यूक्लियोटाइडचा ॲनालॉग आहे, तर ते ह्या युरॅसिलचा ॲनालॉग आहे. न्यूक्लियोटाइड इज अ युरॅसिल ॲनालॉग. तर आता ते युरॅसिलचा ॲनालॉग आहे, तर पुढे कसं काम करतं, तर
युरॅसिलचं ॲनालॉग आहे. ॲनालॉग म्हणजे की ते युरॅसिलला मिमिक करतं. मग काय होतं की जेव्हा आपण रेप्लिकेशन होत चालतं, रेप्लिकेशन होण्यासाठी बिल्डिंग ब्लॉक्स लागणार आहेत. एक वेगवेगळे जेनेटिक मटेरियल बनण्यासाठी तुम्हाला हे सगळे न्यूक्लिओटाइड्स लागणार आहेत, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, युरॅसिल. तर जेव्हा RNA डिपेंडंट RNA पॉलिमरेजकडून रेप्लिकेशनची प्रोसिजर सुरू असते, तेव्हा ह्या युरॅसिलच्या ऐवजी हे जे मिमिक करणारं रेमडेसिवीर आहे, हे ॲक्सिडेंटली टेकन अप केलं जातं ॲज अ बिल्डिंग ब्लॉक फॉर अ जेनेटिक मटेरियल. जर तुम्ही युरॅसिलच्या ऐवजी इथं रेमडेसिवीर जर दिलं, तर पुढं त्या RNA डिपेंडंट RNA पॉलिमरेजची जी ॲक्टिव्हिटी आहे ती फेल होऊन जाते आणि पुढची जी प्रोसिजर आहे रेप्लिकेशनची, सेल्युलर मशिनरी फॉर्म करण्याची, ती सर्व प्रोसेस इथं फेल होऊन जाते. हे आहे न्यूक्लिओटाइड ॲनालॉग. आता अजून डिटेलमध्ये आपण बघूया याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. स्टेप 1, हा आहे कोविड-19चा व्हायरस. एस प्रोटीन, स्पायरल प्रोटीन किंवा स्पाइक प्रोटीन. S2 रिसेप्टर, सेल मेम्ब्रेन. सेकंड स्टेप फ्युजन विथ द सेल मेम्ब्रेन. थर्ड स्टेपमध्ये mRNA ट्रान्सफर. तर आता mRNA लेवलला हे रेमडेसिवीर कसं काम करतं, तर हा एक व्हायरलचा mRNA स्ट्रँड आहे, पॉझिटिव्ह mRNA स्ट्रँड 5/3/. तर एका mRNAचे असे अनेक सारे कंपार्टमेंट्स केलेले असतात. कंपार्टमेंट 1, कंपार्टमेंट 2, कंपार्टमेंट 3, कंपार्टमेंट 4. तर प्रत्येक कंपार्टमेंटपासून एक वेगवेगळ्या प्रकारचं प्रोटीन तयार केलं जातं. फॉर एक्झाम्पल, आता हे जे कंपार्टमेंट आहे, तर ह्या कंपार्टमेंटपासून RNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज तयार केलं जातं. बाकीच्या कंपार्टमेंटपासून समजा लागणारे हे S प्रोटीन आहे, बाकीचे N प्रोटीन्स वगैरे ते तयार केले जातात. तर आपलं ह्या कंपार्टमेंटपासून हे म्हटलं जातं RNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. तर ठीक आहे, आता हे RNA आला आहे, सेलमध्ये एंटर झालं आहे. तर काय केलं जातं की ह्या RNAचं रीडिंग आपल्या रायबोझोम्सकडनं केलं जातं. हे आहे ट्रान्सलेशन प्रोसिजर. तर रायबोझोम्सकडनं रीड केलं जातं 5 स्ट्रँड, 3 स्ट्रँड्स. त्यानंतर ट्रान्सलेशननंतर प्रोटीन्स बनले जातात. तर सर्वात पहिलं काय झालं जातं की प्रोटीन्सचा एक गठ्ठा प्रोटीन्स बनले जातात. म्हणजे असं सेपरेट प्रोटीन बनण्याच्या ऐवजी प्रोटीन एक गठ्ठा बनले जातात. म्हणजे की आपण त्याला म्हणू शकतो होलसेलमध्ये प्रोटीन बनले जातात. एखादा जेव्हा पॅक असतो लहान मुलांच्या खेळण्याचा, त्याच्यामध्ये असे वेगवेगळे असे छोटे खेळणे असतात, मग ते आपल्याला सेपरेट करून असेंबल करावे लागतात. त्या टाईप एक बिग प्रोटीन बनला जातो, एक बिग प्रोटीन. त्याच्यामध्ये हा RDRP आहे, बाकीचे वेगवेगळे प्रोटीन्स आहे. तर आपल्याला हे प्रोटीन्स वेगळे करण्यासाठी या बिग प्रोटीनला ब्रेक करणे, तिथं प्रोसिजर आहे ते प्रोटिओलायसिस झालं की प्रोटिओलायसिसनंतर इथं हा आपल्याला एन्झाईम मिळतो, RNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. तर मग RNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज काय करतं, हा जो आपला पॉझिटिव्ह mRNA 5/3/, तर त्याच्यावरती जाऊन रीडिंग करून पुढं ट्रान्स्क्रिप्शनचं काम करत असतो. आणि हे काम करत असताना त्याची रीडिंग चालू आहे समजा इथे, तर ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसिजर चालू असताना त्याला मटेरियल लागणार ना, पुढचं जेनेटिक मटेरियल बनवण्यासाठी त्याला बिल्डिंग ब्लॉक्स लागणार आहेत. तर आपले मेन बिल्डिंग ब्लॉक्स काय आहेत की न्यूक्लिओटाइड, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरॅसिल. आणि नेमकं ह्या स्टेपमध्ये युरॅसिलच्या ऐवजी त्याच्याकडून ॲक्सेप्ट केलं जातं रेमडेसिवीर, युरॅसिल ॲनालॉग. ॲक्सिडेंटली इट पिक्स द रेमडेसिवीर इन्स्टेड ऑफ द युरॅसिल. आणि मग त्यामुळे त्याची पुढची प्रोसिजर काय होऊ शकत नाही, पुढचं जेनेटिक मटेरियल, पुढचे प्रोटीन्स वगैरे प्रॉपर बनू शकत नाही. त्याच्यामुळे हे होतं इनकम्प्लीट. आणि मग हे इनकम्प्लीट झाल्यानंतर पुढची सगळी जी प्रोसिजर आहे जेनेटिक मटेरियल रेप्लिकेशन, प्रोटीन फॉर्मेशन वगैरे सगळी स्टेप फॉर्म केले जाते. आणि अशा प्रकारे रेप्लिकेशनला अडथळा बसतो, रेप्लिकेशन थांबवलं जातं. आणि अशा प्रकारे व्हायरल लोड हा कमी करण्यामध्ये रेमडेसिवीर हे उपयुक्त ठरतं. तर नॉर्मल प्रोसिजर, आता समजा जर आपण रेमडेसिवीर अप्लाय केलंच नाही, तर नॉर्मल प्रोसिजर काय होईल, पॉझिटिव्ह 5 mRNA 5/3/, त्याचं पुढं याच्याकडून RDRPकडनं ट्रान्सलेशन होणार आणि निगेटिव्ह स्टँड mRNA बनणार. त्याच्यापासून छोटे अजून mRNA बनणार, म्हणजेच जिनोम बनणार. त्या जिनोमपासून प्रोटीन बनणार. मग हे प्रोटीन बनण्याचं काम चालू आहे एंडोप्लाझमिक रेटिनाक्युलमवरती. मग ते प्रोटीन्स बनले ते गोल्गीवरती जाणार, तिथून त्याची पॅकेजिंग होणार,
पॅकेजिंग नंतर ते बाहेर टाकले जाणार आणि एक पूर्ण व्हायरस तयार होणार परत कोविड-19चा. पूर्ण व्हायरस कोविड-19चा तयार होणार आणि अशा प्रकारे रेप्लिकेशन होणार. तर आपलं जे रेमडेसिवीर आहे ते RNA डिपेंडंट RNA पॉलिमरेजला ब्लॉक करतं ॲज अ न्यूक्लिओटाइड ॲनालॉग बनून. तर ही आहे रेमडेसिवीरची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. तर आता मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितलं तर रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन काय, तर फक्त एकाच रूटने सध्या तरी रेमडेसिवीर दिलं जातं, ते आहे IV इंट्राव्हेनस रूटने. आणि हाऊ मच इफेक्टिव्ह, की किती प्रभावकारी आहे रेमडेसिवीर, तर ते फक्त सध्या तरी फक्त क्रिटिकल पेशंट्समध्ये दिलं जातं की ज्या व्हेंटिलेटर्सवरती, ज्यांना ऑक्सिजन थेरपी आहे. आणि क्लिनिकल ट्रायल्समधून किंवा रिसर्चमधून असं दिसून आलं की रिकव्हरी टाईम जो आहे हा 15 डेजवरनं 11 डेजवरती आलेला आहे. आणि त्याचं ड्युरेशन म्हणजे तुम्ही 5 दिवसासाठी देता किंवा 10 दिवसासाठी सुद्धा रेमडेसिवीर हे दिलं जातं. तर रेमडेसिवीर म्हणजे असं एक रामबाण औषध म्हणून सांगितलं जातं, पण तसं ते काय नाही आहे. तर व्हाय इट फेल का फेल होतं, ते प्रत्येकामध्ये का उपयोगी ठरत नाही. तर याच्यामध्ये मतप्रवाह दिसून येतात. काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही आधीच जर दिला तर व्हायरल लोड कमी होईल. आणि काय होतं की जेव्हा एखादा पेशंट सिरियस कंडिशनला असतो, क्रिटिकल पेशंट असतो, त्याच्यामध्ये ऑलरेडी व्हायरल लोड वाढलेला असतो आणि व्हायरल लोड वाढल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स सुरू झालेले असतात. आणि त्या स्टेपला आपण जर रेमडेसिवीर दिलं तर व्हायरल लोड कमी करून पूर्णतः काय रिलीफ मिळत नाही. आणि मग त्याच्यामुळं त्या ठिकाणी रेमडेसिवीर हे फेल ठरू शकतं. तर ही होती रेमडेसिवीरबद्दलची माहिती. धन्यवाद.